हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत। या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण प्रश्न आहेत 80 आणि एकूण गुण आहेत 100। त्यामध्ये 3 विषय आहेत: मानसिक क्षमता परीक्षण, अंकगणित परीक्षण व भाषा परीक्षण। आता आपण या प्रश्नपत्रिकेतील दुसरा विभाग सोडवूया, अंकगणित परीक्षण। हा असणार आहे प्रश्न क्रमांक 41 ते 60 साठी। त्यामधील पहिला प्रश्न, दर साल 60% दराने 2 वर्षासाठी ₹4000 व सरळ व्याज किती होईल? सरळ व्याज या पाठावर आधारित उदाहरण आहे, सोडूया आपण। दर आहे 60%, वर्ष आहे म्हणजेच काळ 2 वर्ष आणि मुद्दल आहे ₹4000। तर सरळ व्याज किती? सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला माहिती आहे। काय आहे? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100। मुद्दल आहे 4000, दर आहे 7, काळ आहे 2 भागिले 100। 0 0 आपण कॅन्सल करूया, राहिलेल्यांचा गुणाकार करूया। 40 गुणिले 7 गुणिले 2 यांचा गुणाकार केला असता ₹560 येतात। म्हणजेच आपलं सरळ व्याज किती रुपये आलेलं आहे? ₹560। पर्याय डी। एका फेरीवाल्याने डझनाला ₹16 या दराने अंडी खरेदी केली आणि डझनाला ₹20 या दराने ती विकली, तर त्याचा नफा किती टक्के झाला? आता प्रथम आपण काय करूया, त्याला फायदा म्हणजे नफा किती रुपये झाला ते काढूया। त्याने खरेदी केलेले होते अंडे, खरेदी किंमत ₹16 आणि विकले, विक्री किंमत ₹20। मग नफा बरोबर काय आहे? विकी म्हणजेच विक्री किंमत वजा खरेदी किंमत। विक्री किंमत आहे 20, खरेदी किंमत आहे 16 बरोबर 4। म्हणजे नफा किती झालेला आहे? ₹4। आपल्याला नफा किती टक्के म्हणजे शेकडा नफा या ठिकाणी विचारलेला आहे। मग आपण शेकडा नफाचं सूत्र ठेवूया। शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100। नफा किती आहे? ₹4, खरेदी किंमत ₹16 गुणिले 100। आता आपण 4 ने 16 ला भागवूया। 4 एके 4, 4 चौक 16, म्हणजे वर राहिले काय? 100/4। मग 100/4 म्हणजेच काय? बरोबर 25। म्हणजेच नफा किती टक्के झालेला आहे? नफा बरोबर 25%। पर्याय डी। पुढील प्रश्न, संख्यांची पुढील पंक्ती किंवा ओळ कोणती असेल? इथं दिलेल्या पहिली 121, 566, 1022, त्यानंतर 131, 566, 2332 याप्रमाणे पुढील संख्या कोणती येईल? आता इथं पहा, मधली संख्या क्रमाने घेतलेली आहे आणि बाजूच्या संख्या तशाच ठेवली आहेत पहिली संख्येमध्ये। मग आपण ही तसंच करायचं आहे। म्हणजे पहिली संख्या काय येईल? 2 3 4, त्यानंतर मधली संख्या 5 असेल, म्हणजे 151। 151 पहिली संख्या आली, त्यानंतर मधली संख्या तिन्हीमध्ये सारखीच आहे म्हणून आपण इथं 30 ठेवूया, 566। आता पुढे काय बदल केलेला आहे? 1022, 2322 आणि 3622, म्हणजे 1 0 2 3 घेतलेला आहे, तर 3 6 घेतलेला आहे, म्हणजे 1 2 3 क्रमाने घेतलेले आहेत पहिली संख्या। मग आपल्याला 3 नंतर काय येते? 4। त्यानंतर पुढे त्यांनी दुप्पट केले, 0चे 3 झाले, 3चे 3 अधिक 3 6, म्हणजे 3 ने वाढवायची मधली 2 नंबरची संख्या। म्हणजे हा जो दुसरा अंक आहे तो आपण वाढवूया 3 ने, म्हणजे 9 होईल। आणि पुढचे जे 2 अंक आहेत जसे तसे 22 22 आपल्याला ठेवायचे आहेत। ही 22 22 ठेवले, म्हणजे 151, 566 आणि 4922 हा पर्याय आपला असला पाहिजे। असा पर्याय आहे पर्याय ए। पुढील प्रश्नामध्ये पहा, 1/1 गुणिले 2 अधिक 1/2 गुणिले 3 अधिक 1/3 गुणिले 4, तसं शेवटचा अंक दिलेला आहे आपल्याला 1/9 गुणिले 10। अशा प्रकारचे जेव्हा उदाहरण असेल तेव्हा शेवटच्या पर्यायामधला जो छेद आहे तोच 1 अंश असेल आणि 1 छेद, म्हणजे याचं उत्तर काय असेल? 9/10। फक्त अशा प्रकारचंच उदाहरण असायला पाहिजे। एवढं जर आपण गुणाकार भागाकार करत बसलो तर आपल्याला वेळ लागेल परीक्षेमधून, म्हणून यासाठी ही ट्रिक लक्षात ठेवायची की शेवटचा जो छेद असेल त्यामधील पहिला अंक
गुणाकारातला तो अंश घ्यायचा आणि दुसरा हा छेद घ्यायचा. मग याचं उत्तर असेल 9/10. त्यानंतर पहा पुढे, सर्वात मोठी 5 अंकी संख्या आणि सर्वात मोठी 4 अंकी संख्या यांच्यातील फरक कितीचा आहे. आपण काढूया. सर्वात मोठी 5 अंकी संख्या आहे 99,999 आणि सर्वात मोठी 4 अंकी संख्या आहे 9,999. यांच्यामधील फरक काढायचा आहे आपल्याला. 9 मधून 9 गेले 0 0 0 आणि 9 म्हणजे किती आला फरक? 90,000. पर्याय किती आहे? पर्याय बी. 900 गुणिले 100 येण्याकरिता 83,524 आणि 4,365 यांच्या बेरजेत काय मिळवायला पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल? अगोदर या दोघांचा गुणाकार आणि या दोघांची बेरीज करावी लागेल आणि या आलेल्या गुणाकारातून या दोघांची बेरीज वजा केली असता आपल्याला उत्तर मिळेल. करूया आपण. या दोघांचा गुणाकार करूया प्रथम. 900 गुणिले 100 बरोबर किती होतात? 9 एके 9, 90,000 होतात. आता त्यानंतर या दोघांची बेरीज करूया. 83,524 अधिक 4,365 यांची बेरीज करायची आहे. एवढी बेरीज झालेली आहे. आता ही आलेली बेरीज या संख्येतून जर वजा केली तर आपल्याला काय मिळणार आहे? उत्तर मिळणार आहे आपलं. म्हणजे यांच्यामध्ये तेवढी संख्या मिळवावी लागेल. म्हणून आपण वजाबाकी करूया. 90,000 वजा 87,889 यांची वजाबाकी करूया. 2,111 आपलं उत्तर येतं. म्हणजे 2,111 या दोन्ही संख्येमध्ये जर मिळवलं तर आपल्याला ते उत्तर येईल. म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. एक इंजिन एका मिनिटामध्ये 95 लिटर पाणी उपसते तर 13,965 लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल. आता इथं 1 मिनिटाचं दिलेलं आहे आणि आपल्याला अनेक मिनिटाचं जर काढायचं असेल तर काय करावं लागेल? भागाकार करावा लागेल. आता किती लिटर पाणी उपसण्यास आपल्याला 13,965 लिटर पाणी उपसायचं आहे आणि एका मिनिटासाठी 95 लिटर पाणी उपसतं. म्हणून आपण एका मिनिटासाठी लागणारे लिटर घेऊया आणि त्या लिटरने टोटल लिटरला भागूया. प्रथम आपण 5ने भागवल्या दोन्ही संख्येला, कारण त्यांच्या एकक स्थानी काय आहे? 5. म्हणजे ही संख्या 5ने डिव्हिजिबल आहेत. खाली येईल 19 आणि वरती येईल 2,793. त्यानंतर 2,793 छेद 19. परत 19ने डायरेक्ट भाग घालूया. 19 × 19 आणि वर जर आपण भाग घातला तर येईल आपलं उत्तर 147. म्हणजे 13,965 लिटर पाणी काढण्यासाठी आपल्याला 147 मिनिटे वेळ लागेल. आपल्याला पाहायचं पर्यायामध्ये मिनिटामध्ये वेळ दिलेला आहे की तासामध्ये दिलेला आहे. आपला आन्सर आहे पर्याय बी 147 मिनिटे. 1 किलोग्रॅम साखरेचे 5 समान भाग केले तर प्रत्येक भागाचे वजन किती. आता 1 किलोग्रॅममध्ये किती साखर बसते? तर 1 किलोग्रॅममध्ये 1000 ग्रॅम बसतात. मग 1000 ग्रॅमला जर आपण 5ने भागले तर किती ग्रॅम होईल? 200 ग्रॅम. म्हणून आपला पर्याय येईल डी. ची समान दशमाळ संख्या कोणती. इथं संख्याच आपल्याला इथं प्रिंट झालेली नसल्यामुळे आपल्याला हा प्रश्न सोडवता येणार नाही. पुढील प्रश्न घेऊया आपण. 11.1, 11.11, 11.111, 11.1111 यांची बेरीज किती. बेरीज करावी लागेल. प्रत्यक्ष तुम्हाला दशांश चिन्हाची बेरीज ही उभ्या मांडणीने केली असता आपल्याला सोयीची जाते. आता आपण बेरीज करूया. उभी मांडणी केलेली आहे मी. 44.4321 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्यायामध्ये कुठे दिसते का पहा. एका पेटीची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे 1 मीटर, 0.5 मीटर आणि 2 मीटर अशी आहे तर तिचे घनफळ किती असेल. आपल्याला इष्टिकाचितीचे घनफळाचं सूत्र माहिती पाहिजे, कारण पेटी ही इष्टिकाचिती आकाराची असते. मग काय आहे सूत्र. पेटीचे घनफळ बरोबर म्हणजेच इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी किती दिलेली आहे आपल्याला? 1 मीटर. रुंदी आहे 0.5 मीटर आणि उंची आहे 2 मीटर. यांचा गुणाकार केला तर किती येईल? 1.0 येईल. म्हणजेच 1.0 घनमीटर म्हणजेच 1 घन मीटर किंवा मीटर क्यूब. पर्याय कोणता असेल? डी. गिरीधरने 100 सेंटीमीटर लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला. या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकेल. आता
ती तारेची लांबी आहे 100 सेंटीमीटर, म्हणजेच काय असणार आहे, त्याची परिमिती असणार आहे. आणि काटकोन चौकोन म्हणजेच काय, हा चौकोन असणार आहे. म्हणजे हा पूर्ण किती आहे, 100 सेंटीमीटर, म्हणजे याची प्रत्येक बाजू किती असेल, 25 सेंटीमीटरची असेल. पूर्ण तार 100 सेंटीमीटरची आहे. मग आता आपल्याला बाजू मिळाली. आता त्या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ म्हणलेलं आहे. मग चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर किती आहे, काय आहे सूत्र, बाजूचा वर्ग. म्हणून बाजू किती आहे, 25. 25चा वर्ग बरोबर 625. तर आपलं उत्तर काय असणार आहे, 625 चौरस सेंटीमीटर. पर्याय डी. एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल. चौरसाकृती जमिनीचा तुकडा आहे. आता याची परिमिती पहा. मग चौरसाकृती तुकड्याची म्हणजे चौरसाची परिमिती बरोबर काय असणार आहे, 4 गुणिले बाजू. परिमिती दिलेली आपल्याला 160. यावरून बाजू काढता येते आपल्याला. तर 160 ही गुणिले 4 असलेलं इकडे येऊन भागिले 4 बरोबर बाजू. मग 160ला 4ने जर भागले तर किती येईल, 40. म्हणजे बाजू किती असेल त्या जमिनीच्या तुकड्याची, 40 मीटर. क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला आता. मग चौरसाचे क्षेत्रफळाचे सूत्र वापरायचे आपल्याला, कारण तो चौरसाकृती जमिनीचा तुकडा आहे म्हणून. मग त्याचं सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग. बाजू किती आहे, 40 मीटर. 40चा वर्ग किती होईल, 1600 चौरस मीटर. एवढं काय येईल, क्षेत्रफळ येईल. पर्यायामध्ये आहे पर्याय डी. त्यानंतर पुढील प्रश्न. 3 सेंटीमीटर बाजू असलेला घन ठोकळा तयार करण्यासाठी 1 सेंटीमीटर बाजू असलेले किती घन ठोकळे लागतील. आता यामध्ये मोठा ठोकळा तयार करण्यासाठी लहान ठोकळे किती लागत असतील, अशा प्रकारचं जर उदाहरण असेल तर मोठ्याचं घनफळ भागिले लहान घनाचं घनफळ असं काढावं लागेल. मोठ्या घनाचे घनफळ भागिले लहान घनाचे घनफळ. आता यांचे सूत्र आपल्याला माहिती आहेत, बाजूचा घन. मग मोठ्या घनाची बाजू किती आहे, 3. म्हणजे 3चा घन करावा लागेल. आणि लहानची आहे 1. 1चा घन बरोबर काय, 3चा घन 27. 1चा घन 1. म्हणजे किती ठोकळे लागतील, 27 ठोकळे आपल्याला लागतील. पर्याय सी. 9 मीटर लांबी, 2 मीटर रुंदी आणि 50 सेंटीमीटर उंची असलेल्या झाकणाशिवायच्या उघड्या डब्याचे पत्र्याचे एकूण पृष्ठफळ किती असेल आपल्याला काढायचं आहे. सोडवूया आपण प्रत्यक्ष. अशा प्रकारचा एक मी उघडा डबा घेतलेला आहे. याचं झाकण आपण काढलेलं आहे. म्हणजे आपण हा भाग आपण रंगवून घेऊया, म्हणजे आपल्याला समजेल. हा भाग नाही. म्हणजे आपल्याला एकूण पृष्ठफळ कोणत्या भागाचं काढायचं आहे, या भागाचं काढायचं आहे, ह्या 2 भागाचं. त्यानंतर ह्या 2 बाजूंचं, या समोरासमोरच्या, या समोरासमोरच्या आणि ही खालच्या बाजूचं एक काढायचं आहे आपल्याला. मग आपण काढूया. प्रथम खालच्या बाजूचं काढूया. आता खालचा जो भाग असणार आहे तो आयताकार असणार आहे, ज्याची लांबी आहे 9, रुंदी आहे 2 आणि ही उंची जी आहे ती किती आहे, 0.50 सेंटीमीटर, म्हणजेच किती, 0.5 मीटर. अशा प्रकारे लांबी घेऊया आपण इथं 9 मीटर, रुंदी 2 मीटर आणि उंची दिलेली आहे 50 सेंटीमीटर. त्याला आपण जर मीटरमध्ये करून घेतलं तर 0.5 मीटर एवढं होईल. पहा, आपण प्रथम काय करूया, त्या खालच्या बेसचा आपण काय करूया, क्षेत्रफळ काढूया. काय असेल मग, तो आयताकृती असल्यामुळे बेसचा खालचा जो आहे त्याचा काय असेल, बेसचा क्षेत्रफळ. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपण घेऊया. काय आहे, लांबी गुणिले उंची, लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 9, रुंदी आहे 2. 9 2 18, म्हणजे 18 मीटरचा स्क्वेअर. त्यानंतर या 2 बाजूचा आपल्याला काढायचा आहे. ज्या मी गोल केलेला आहे त्या बाजूचा, म्हणजे ही समोरील बाजू आणि ही समोरील बाजू, त्यांच्या दोन्हीचं क्षेत्रफळ काढण्यासाठी ते सुद्धा कसे असणार आहेत, आयताकृतीच असणार आहेत. म्हणून आपण आयताकृतीचं सूत्र वापरणार आहोत क्षेत्रफळाचं.
तर या ठिकाणी यांची लांबी किती झालेली आहे? लांबी किती असेल? ही 2 आणि रुंदी किती असेल? ही 0.5. मग अशा किती साईड आहेत? 2 आहेत. म्हणून आपण काय करूया, इथं 2 घेऊया, म्हणजे आपल्याला डबल काढावं लागणार नाही. 2 गुणिले 0.5 म्हणजेच काय? 1. म्हणजे बरोबर किती आले? 2 गुणिले 1 बरोबर 2. म्हणजे ह्या 2 बाजूचं क्षेत्रफळ किती आहे? 2 मीटरचा स्क्वेअर. त्यानंतर आता राहिली कोणत्या बाजू? ही बाजू आणि त्याच्या समोरील ही बाजू राहिली, पाठीमागील. लांबी गुणिले रुंदी हे सूत्र घ्यायचं आहे, कारण या सगळ्या बाजू कशा असतात? पत्र्याच्या डब्याच्या आयताकृती असतात, म्हणून आपण आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र सर्व ठिकाणी वापरलेलं आहे. लांबी आता यांची किती असेल? 9च असेल आणि रुंदी मात्र 0.5, म्हणजे जी उंची असेल ती यांची रुंदी असेल, म्हणून 9 गुणिले 0.5. आता अशा 2 बाजू आहेत, ही समोरील आणि एक मागील, म्हणून इथं 2ने आपण गुणूया, म्हणजे काय होईल? 2. 9 गुणिले 0.5 म्हणजेच काय? 4.5. आता 2 गुणिले 4.5 म्हणजेच किती? 9 मीटरचा स्क्वेअर. म्हणजे पहिल्या एका बाजूचे खालच्या 18, त्यानंतर या 2 समोरासमोरच्या बाजूंची 2 आणि ह्या समोरील आणि मागील बाजूंचे 9 मीटर, अशा प्रकारे आपल्याला आलेले. आता या सर्वांची बेरीज करायची आपल्याला. करूया आपण. काय होईल मग? 18 अधिक 2 अधिक 9 बरोबर 29 मीटरचा स्क्वेअर. अशा प्रकारे एकूण पृष्ठफळ किती आलेलं आहे? 29 मीटर स्क्वेअर. हे पर्याय क्रमांक ई. पुढील प्रश्न, 3 मीटर बाय 1 मीटर बाय 50 सेंटीमीटर आकाराच्या लाकडी ओंडक्यामधून प्रत्येकी 25 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर आकाराचे किती तुकडे निघतील? आता काय करावं लागेल आपल्याला, की जो मोठा लाकडी ओंडका जो आहे त्याचं काय करावं लागेल? अगोदर घनफळ काढावं लागेल आणि त्याच्यानंतर त्यांच्या होणाऱ्या तुकड्यांच्या आकारानुसार आपल्याला त्या तुकड्यांचं घनफळ करून ते दोन्ही भागावं लागेल. आपण सोडवूया उदाहरण. लाकडी ओंडक्याचे घनफळ भागिले त्या लाकडी तुकड्याचे घनफळ आपल्याला काढावे लागेल. आता यांचं सूत्र काय असेल? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. खालीही तसंच आपल्याला येईल, सेम टू सेम, फक्त त्यांच्या मापांमध्ये फरक असेल. मग आता आपल्याला लाकडी ओंडक्याचं माप दिलेलं आहे. आता लाकडी ओंडक्याच्या घनफळामध्ये त्यांची लांबी दिली 3 मीटर, रुंदी दिली 1 मीटर आणि उंची दिली 50 सेंटीमीटर. मग आपण काय करूया? यांना सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घेऊया. ते करण्यासाठी 3 गुणिले 100, 3 मीटरचे सेंटीमीटरमध्ये करण्यासाठी 100ने गुणावे लागते. इथंही आपण 100ने गुणलेलं आहे. भागिले आता या तुकड्याच्या घनफळाचे माप घेऊया, 25 बाय 20 बाय 10 अशा प्रकारे. आता यांचा आपण गुणाकार करूया. हे 300, 100 आणि हे 50, त्यानंतर 25, 20, 10. आता एवढा मोठा गुणाकार करत बसण्यापेक्षा आपण भागूया. 25 एके 25, 25 दोन्ही 50. त्यानंतर 10ने 300ला भागूया. 10 एके 10, 10 त्रिक 30 आणि हे 0, 10 0 0. त्यानंतर 20 एके 20, 20 पाचे 100. अशा प्रकारे आपण भाग दिला. म्हणजे झाले काय? वर राहिले काय? 30 गुणिले 5 गुणिले 2, 30 गुणिले 5 गुणिले 2 बरोबर 30 गुणिले 10 बरोबर 300 तुकडे या ठिकाणी होतील. एक गाडी ताशी 78 किलोमीटरच्या एक समान गतीने चालली आहे. तिला 260 किलोमीटर अंतर कापण्यास किती वेळ लागेल? आता तिचा वेग घेऊया आपण अगोदर. वेग आहे 78 किलोमीटर पर तास, अंतर आहे 260 किलोमीटर. आपल्याला काढायचं आहे वेळ. वेळ बरोबर सूत्र काय आहे आपल्याला माहिती आहे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर आहे 260 भागिले 78. 13ने आपण भाग घालूया. 13 आहे 78, ते दोन्ही 26 म्हणजे झाले काय? 20/6. 20/6 म्हणजेच काय? 10/3.
2ने भाग दिला आपण परत त्याला. 10/3 म्हणजेच काय, आता आपल्याला तास वेळ काढायची असल्यामुळे तास आणि मिनिटामध्ये काढावं लागेल, म्हणून आपण याला मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेऊया. म्हणजे पूर्णांक अपूर्णांकामध्ये काय होईल, 3.1/3 एवढा वेळ आपल्याला लागतील. आता 1/3 म्हणजे किती मिनिटे आपण काढूया. 1/3 मिनिटे काढण्यासाठी त्याला 60ने गुणावं लागेल. म्हणजेच काय होईल, 3 एके 3 20 म्हणजे 20 मिनिटे. 1/3 भाग म्हणजे काय, 1 तासाचा 20 मिनिटे. म्हणून आपला वेळ किती लागेल, हे 3 तास. 1/3 मिनिटे म्हणजे 1/3 आहे 20 मिनिटे. वेळ 3 तास, 1/3 मिनिटे म्हणजे 20 मिनिटे. पर्याय आहे ए, 3 तास 20 मिनिटे. एका चौरसाची परिमिती 28 सेंटीमीटर लांब, 22 सेंटीमीटर रुंदी असलेल्या आयताच्या परिमिती एवढी आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. आयताची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती, इथं असं आपल्याला अट दिलेली आहे. मग आपण आयताची परिमिती अगोदर काढून घेऊया. त्यांची लांबी आणि रुंदी दिलेली आहे आपल्याला 28 आणि रुंदी दिलेली आहे 20. मग परिमिती सूत्र काय, 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी. रुंदी किती आहे, 22. यांची बेरीज करूया, 50 येईल. 50 गुणिले 2 बरोबर 100. म्हणजे आयताची परिमिती किती आलेली आहे, 100 सेंटीमीटर. आता आयताची परिमिती जेवढी असेल तेवढीच चौरसाची परिमिती. म्हणजेच काय, चौरसाची परिमिती किती आली, 100 सेंटीमीटर. म्हणजे सूत्र काय आपलं, 4 गुणिले बाजू. म्हणून बाजू बरोबर काय येईल, 100 भागिले 4. हे गुणिले 4 इकडे जाऊन भागिले होणार. म्हणजे किती आले, 25 सेंटीमीटर. म्हणजे चौरसाची बाजू मिळाली आपल्याला, किती आली, 25 सेंटीमीटर. आता काय काढायचं आहे आपल्याला, त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर किती असेल, बाजूचा वर्ग. हे सूत्र आहे आपलं. बाजू मिळालेली आहे 25, 25चा वर्ग बरोबर 625. 625 सेंटीमीटरचा वर्ग एवढं आपलं क्षेत्रफळ असेल. पर्यायामध्ये आहे पर्याय सी. एक इंजिन रोज 8 तास याप्रमाणे रविवार ते शनिवार या आठवड्याभरात 43,96,000 लिटर पाणी खेचते, तर प्रत्येक तासाला ते पाणी किती खेचते असं त्यांनी विचारलेलं आहे. आता आपण काढूया हे. दररोज 8 तास पाणी खेचते. मग रविवार ते शनिवार 7 दिवस होतात. मग 7 दिवसाचे 8 तास प्रमाणे किती होतील, 7 गुणिले 8, 7 8 56 तास होतील. म्हणजे 56 तास ते पाणी ते इंजिन चालणार आहे. मग 56 तासामध्ये किती पाणी खेचेल ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे प्रत्येक तासाला आपल्याला काढायचं आहे. मग ते आठवड्याभरामध्ये एवढे लिटर पाणी, 43,96,000 लिटर पाणी खेचते, तर 56 तासामध्ये किती खेचेल हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपल्याला एका तासाचे मिळेल. तर याला आपण भाग देऊया. 14ने जर आपण भाग दिला, 14 चोक 56 आणि वरती येईल भागाकार, किती झाले, 3,14,000 भागिले 4. पुन्हा जर आपण याला भाग दिला तर काय होईल, 4 एके 4, 4 7 28. अशा प्रकारे आपलं उत्तर मिळणार आहे 78,500 लिटर. म्हणजे ते जे इंजिन आहे ते एका तासाला एवढे पाणी खेचते, 78,500 लिटर. पर्याय आहे ए. त्यानंतर पुढील प्रश्न, भाजक 25 भागाकार 30 व बाकी 15 असणाऱ्या भाज्य संख्येला 30ने भागले असता मिळणारी बाकी किती असेल. भाजक 25 भागाकार 30 व बाकी 15 असणाऱ्या भाज्य संख्येला 30ने भागले असता मिळणारी बाकी किती आहे.
आता हे आपल्याला लॉजिक वापरून ही काढता येते. म्हणजेच काय, भागाकार 30 आला म्हणजे पुन्हा त्या भाज्य संख्येला जर आपण 30 न भागलं तर बाकी ही इथं जेवढी आहे तेवढीच बाकी येणार आहे. पण आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवू. आपल्याला हे सूत्र माहिती आहे की भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. मग भाजक किती आहे 25, भागाकार किती आहे 30, बाकी किती आहे 15. म्हणजे भाज्य किती आला 765. आता याला परत 30 ने भागायचं आहे आपल्याला. भागूया आपण. म्हणजे बाकी किती आलेले आहे 15. आपल्याला काय विचारले, बाकीच विचारलेले आहे, तर ती 15 येते. बाकी बरोबर 15. पर्याय बी.